आज आपण पालक पनीर कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. असं आपल्याला पाणी गरम करायला घ्यायचं आहे आणि त्याच्यात साखर टाकली आहे मी चिमूटभर. एक पेंडी आपण पालकाची घेतली आहे जुडी. त्याला स्वच्छ धुवून घेतला आहे मी 2-3 वेळा आणि असं त्याला हे करून घ्यायचं. पालक छान अशी शिजेपर्यंत पाण्यात शिजवून घ्यायचं आणि त्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं. नंतर याची प्युरी तयार असेल तर आपल्याला खूप साऱ्या रेसिपी बनवता येतात. हे तुम्ही रात्री बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. थंड पाण्यातून काढून आता मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून असं पेस्ट बनवून घ्यायची आहे पालकची. पाहू शकता. आता कढई घेतली आहे, तेल गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. खडे मसाले टाका. खडे मसाल्याने कुठल्याही भाजीला चव छान येते, त्याच्यामुळे तुम्ही नक्की टाका खडे मसाले. मी इथं तेजपत्ता आणि दालचिनी टाकली आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. इथं मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलंच टाकलं आहे. तुम्ही पेस्टही टाकू शकता. ह्याला सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता आपण चॉप केलेला मीडियम साईजचे 2 कांदे घातले आहेत. त्याच्यानंतर 3 टमाट्याची मी प्युरी घातली आहे. याच्यामध्ये पालकाच्याच मिक्सरचा वापर केल्यामुळे ते ग्रीन दिसत आहे तुम्हाला. आणि थोडंसं मीठ टाकलं आहे, टमाटे लवकर तेलामध्ये परतावे म्हणून. कांदे आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतायचे आहेत. त्याच्यामध्ये सुके मसाले घाला तुमच्या आवडीचे, जे तुम्ही रेग्युलरला दररोज खाता. हळद, लाल तिखट, काळं तिखट. मी पनीर मसालाही टाकला होता थोडा, ऑप्शनल आहे. किचन किंग मसालाही टाकू शकता. किचन किंग मसाल्याने पण भाजीचा स्वाद खूप छान येतो. कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये घातला तर. पर्सनली मला खूप आवडतो तो मसाला. मी नेहमीच वापरते तो मसाला. मला पनीरच्या मसाल्यापेक्षाही तो मसाला छान वाटतो. पण इथं मी आज होता पनीरचा मसाला म्हणून मी तो घातला. इथं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं कांदे आणि टमाटे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि जे आपण पालकची प्युरी करून ठेवली आहे ते आता इथं घालून घ्यायची आहे. पाहू शकता कलर किती छान आला आहे पालकाचा. आता 1 मिनिटभर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पालकची प्युरी आपल्या कांदे आणि टमाटरच्या पेस्टमध्ये. आणि आवश्यकतेनुसार पाणी टाका. तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार. इथं मी पनीरचा मसाला टाकला होता ह्या स्टेजला. थोडासा चमचा, 1.5 चमचा पोहे खायच्या चमच्याने आणि मिक्स करून घेऊ. आणि मी पनीर तेलामध्ये किंवा कशामध्ये फ्राय करून घेतले नाहीत, असेच टाकले होते. कारण माझ्या घरी असेच कच्चेच छान वाटतात, त्याला फ्राय केलेले आवडत नाहीत. असं छान शिजल्यानंतर मी पनीर घालून घेतलं आहे. आता हवे त्या आकारामध्ये लहान मोठे करून तुम्ही पनीर घालू शकता. आणि 1-2 पीस मी पनीरचे असे